नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे स्टडी विथ एजे या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण सिटिंग अरेंजमेंटचा हा पुढचा जो भाग बघणार आहोत। याच्यामध्ये आपण आता मागच्या भागामध्ये सर्कलमध्ये कसं बसतात आणि सर्कलमधल्या व्यक्तींचे स्थान कसे असतात हे आपण बघितलेलं आहे। आता यानंतर आपल्याला बघायचं आहे की यामध्ये चौकोनामध्ये किंवा आयतामध्ये किंवा ओपनमध्ये जे बसतात, ओपन म्हणजे रांगेमध्ये आणि सर्कलमध्ये जे असतात किंवा चौकोनामध्ये जे असतात त्यांनाच मित्रांनो क्लोज सिटिंग अरेंजमेंट म्हणतात आणि जी रांगेमध्ये असते त्यांना ओपन सिटिंग अरेंजमेंट म्हणत असतात। आता मित्रांनो, आज जरा तब्येत सुद्धा खराब आहे, त्यामुळे जास्त वेळ मला बोलताना थोडासा त्रास होतोय। एक अर्ध्या तासाचा आपण लेक्चर घेऊ, याच्यामध्ये काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या आपण क्लिअर करून घेऊ मित्रांनो। कारण आता तब्येत खराब असल्यामुळे मित्रांनो मला क्लास घ्यायची इच्छाही नव्हती आज, पण जे कमिटमेंट केलेलं आहे मी तुम्हाला आणि तुमच्यापर्यंत मी दररोज नवनवीन कंटेंट्स पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहणार मित्रांनो। फक्त तुमचा रिस्पॉन्स कंटिन्यू भेटू द्या। यामधून मित्रांनो एखाद्या चांगल्या बॅचमध्ये जे तुम्हाला मिळतं तेवढं सर्व गोष्टी मी देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन। चला मित्रांनो, स्टार्ट करू। एका क्लबमध्ये 8 सदस्य आहेत। 8 सदस्यांची नावे दिलेली आहेत मित्रांनो, ए बी सी डी ई एफ जी आणि एच। आता हे 8 जे लोक आहेत मित्रांनो, 8 लोक आयताकृती टेबलाभोवती बसलेले आहेत। आता या ठिकाणी आपल्याला आयत काढायचा आहे मित्रांनो। आयताकृती टेबलाभोवती किती लोक बसलेले आहेत, तर 8 लोक बसलेले आहेत। आता हा आपला आयत थोडासा चुकला जरी असेल तरी 8 लोक काय बसलेले आहेत, या आयताभोवती बसलेले आहेत। आणि याच्या भोवती 8 लोक बसल्याच्या नंतर त्यांनी काय सांगितलंय, 4 कोपऱ्यात 4 जण बाहेरील बाजूस बघत आहेत। आता हे 4 कोपरे आहेत, या 4 कोपऱ्यांमध्ये 4 जण काय आहेत, बाहेरील बाजूस बघत आहेत मित्रांनो। हे 4 जण कुठे बघत आहेत, बाहेरील बाजूस बघत आहेत। आता यांचे बघण्यावर खूप महत्त्व असतं मित्रांनो, हे कोणत्या बाजूला बघतात, कारण ते ज्या बाजूला बघतात त्यानुसार त्यांच्या काय होत असतात, दिशा बदलत असतात। त्यांचे जे हात आहेत ते हात बदलत असतात। डावा हात, उजवा हात, हे त्यांचे जे हात आहेत हे हात बदलत असतात। त्याच्यानंतर त्यांनी आता कोण बसले आहेत सांगितलं नाही, नंतर सांगितलंय उर्वरित चौघे टेबलाच्या 4 बाजूंच्या मध्यावर बसून टेबलाकडे बघत आहेत। उर्वरित 4 जण आता टेबलाकडे बघतायत आणि 4 बाजूंनी काय बसलेले आहेत, 4ही बाजूंच्या मध्यावर बसलेले आहेत मित्रांनो। म्हणजे असे या ठिकाणी काय बसलेले आहेत आणि कुठे बघत आहेत, टेबलाच्या मध्याकडे बघत आहेत मित्रांनो। हे जे 4 कोपऱ्यावर बसलेले ते बाहेर बघत आहेत आणि जे मध्ये बसलेले आहेत, मध्यावर बसलेले आहेत, ते कुठे आतील बाजूला बघत आहेत। तर मित्रांनो आता पुढे काय सांगितलंय, डी हा जीच्या उजवीकडे कितवा आहे, तिसरा आहे। डी हा जीच्या उजवीकडे कितवा आहे मित्रांनो, तिसरा आहे। पण यामध्ये आपल्याला डी कुठे घ्यायचा आणि जी कुठे घ्यायचा हे काहीही समजत नाही, त्यामुळे आपण थोडा वेळ आणखी थांबू। त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, जी हा काय करत आहे, ई व सीच्या डावीकडे तिसरा कोण आहे मित्रांनो, डी आहे। पण आपल्याला कोणाचंही स्थान आता माहित नाही आणि कोण आतमध्ये बघतोय किंवा बाहेर बघतोय हेही माहित नाही, हे सर्वात महत्त्वाचं सुरुवातीला आहे। त्यामुळे जी हा कुठे बघतोय हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, तर मध्याकडे। म्हणून आपण जीला या ठिकाणी घेऊ, कारण हा कुठे बघतोय, मध्याकडे बघतोय। सुरुवातीचा आपला जी जो आहे तो आपण या ठिकाणी घेतला आणि तो कुठे बघत आहे, मध्याकडे बघत आहे। आता त्याच्यानंतर डी हा जीच्या उजवीकडे कितवा आहे, डी हा जीच्या उजवीकडे तिसरा आहे। आता जी इकडे बघत आहे खाली, म्हणजे त्याची इकडची बाजू डावी असेल मित्रांनो, लेफ्ट हँड साइड। वरून असा खाली बघतोय, वरून खाली बघतोय म्हणजे इकडची बाजू लेफ्ट, इकडची राईट। मग हा इकडच्या बाजूला तिसरा आहे म्हणून सांगितलं मित्रांनो। तर हा झाला पहिला, हा झाला दुसरा, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा। म्हणजे हा तिसरा आहे तो कोण आहे मित्रांनो, तर तो आपला डी आहे। डी हा कितवा आहे, जीच्या उजवीकडे तिसरा आहे। आता त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं मित्रांनो, डी हा जीच्या उजवीकडे तिसरा झाला, ई हा सीच्या डावीकडे तिसरा आहे। आता ई कुठे आहे माहित नाही, सी कुठे आहे हेही माहित नाही मित्रांनो। पण यांनी सांगितलं काय की सी हा काय आहे, कोपऱ्यावर नाही। सी हा कुठे आहे, कोपऱ्यावर नाही। याच्यावरूनही आपल्याला काहीच अंदाज लागत नाही, अंदाज फक्त असा लागतो की सी हा कुठे आहे,
मध्यभागी आहे, पण इथे आहे किंवा इथे आहे, कोणतंही काही ठाव ठिकाणा नाही. त्यामुळे मित्रांनो आपण काय करणार आहोत, पुढचं सेंटेन्स वाचणार आहोत. ए व बी कर्णरेषेत एकमेकांच्या समोरासमोर आहेत. आता ए व बी कर्णरेषेत एकमेकांच्या समोर, कर्णरेषा ही अशी असते मित्रांनो, ही झाली कर्णरेषा. पण आता या कर्णरेषेमध्ये या ठिकाणी डी ऑलरेडी दिलेला आहे. मग ए आणि बी कुठे असणार मित्रांनो, या ठिकाणी ए असणार आणि या ठिकाणी बी असणार. म्हणजे दुसरी कर्णरेषा आपली फक्त हीच उरते मित्रांनो. मग या रेषेवरती कोण बसलेले आहेत, ए आणि बी हे दोघे बसलेले आहेत. म्हणजे आपल्याला आतापर्यंत कोण कोण भेटले, ए भेटला, जी भेटला, डी भेटला, बी भेटला आणि एवढेच भेटले मित्रांनो सध्या तरी. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, याच्यानंतर काय समजतंय आपल्याला बघा. तर एफ हा ईच्या लगत शेजारी नाही. एफ हा काय आहे, ईच्या लगत शेजारी नाही, हेही आपल्याला समजत नाही मित्रांनो. ई हा सीच्या उजवीकडे तिसरा आहे. आता सी त्यांनी काय सांगितलंय मित्रांनो, सी हा कुठे आहे, कोपऱ्यावर नाही, म्हणजे कुठेतरी मध्यभागी बघतोय. आता तो जर मध्यभागी बघत असेल मित्रांनो, तो जर मध्यभागी बघत असेल तर आपण बघू शकतो, मध्यभागी बघणाऱ्या माणसाचा जर तिसरा असेल, म्हणजे ऑड नंबरमध्ये तिसरा असू द्या, पाचवा असू द्या किंवा काही असू द्या, आणि हे कोपऱ्यावर बसणारे जे आहे ते बाहेर बघत आहेत, म्हणजे याच्यापासून आपण जर इथे घेतला किंवा इथे घेतला, इथून जर घेतला कोणत्या बाजूला, सीच्या, म्हणजे ई हा सीच्या डावीकडे तिसरा. आता सीच्या डावीकडे म्हणजे आपण जर इकडे घेतला पहिला, दुसरा आणि तिसरा, तर आपल्याकडे ए आहे. मग जागा शिल्लक कोणती आहे, आता ही आहे. तिसरा बाहेर बघतोय, आता तिसरा बाहेर बघतोय म्हणजे या ठिकाणी कोण आहे मित्रांनो, आपला सी आहे. हे तर कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो. आता सी पासून तिसरा कोणत्या बाजूला बघायचा आपल्याला, डावीकडे. डावीकडे म्हणजे ह्या बाजूला. आता आपण असा बसलोय, ही बाजू डावी, ही बाजू उजवी. मग आता इकडचा नाही तर इकडं मोजायचं आपल्याला, पहिला, दुसरा आणि तिसरा. आता या ठिकाणी कोण आहे मित्रांनो आपला, तर तो आपला ई आहे. ई हा कुठे आहे, या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यानंतर आता आपल्या किती 2 जणांचे स्थान निश्चित नाहीत मित्रांनो, त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय, एफ हा ईच्या लगत शेजारी नाही. एफ हा कुठे नाही, ईच्या लगत शेजारी नाही. म्हणजे आता ईच्या लगत शेजारची एक जागा शिल्लक होती आणि बीच्या लगत शेजारची एक जागा शिल्लक होती. पण एफ हा जर ईच्या लगत शेजारी नसेल तर एफ हा कुठे असेल मित्रांनो, या ठिकाणी असेल. आता उरला कोण, उरलेला जो आपला दुसरा कोण नाही तर तो कोण आहे, एच आहे. मित्रांनो ही डायग्राम अशी काढायची आहे. यामध्ये खूप म्हणजे खूप संदिग्ध प्रकारचा प्रश्न आलेला आहे आणि हा संदिग्ध प्रकारचा प्रश्न सुद्धा कशा प्रकारे टॅकल करावा हे खूप महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये मित्रांनो विशेष काही अवघड नाही. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त वाक्य समजून घ्यायचे आहेत आणि त्या विधानांवरती आपल्याला डायग्राम बनवायचा आहे. आता डायग्राम झाल्याच्या नंतर प्रश्न किती सोपे आहेत ते बघा मित्रांनो. हा जो होता हा प्रश्नाचा आराखडा होता. याच्यानंतर प्रश्न आणखी पुढे आहेत मित्रांनो. हा प्रश्न नव्हता, हे फक्त त्यांनी प्रश्नाची माहिती दिली होती, संदर्भ सांगितला होता. जसा आपल्याला एक पॅसेज मिळतो आणि पॅसेज नंतर पॅसेजच्या खाली प्रश्न असतात, तसा हा एक पॅसेज टाईप हा आपल्याला संदर्भ दिलेला असतो आणि यानंतर याच्यावरती 4-4, 5-5 प्रश्न मित्रांनो या का आराखड्यावरती विचारलेले असतात. मग आता या आराखड्यावर आपल्याला विचारलेले प्रश्न आपण पुढे पाहू मित्रांनो. त्या अगोदर आपण आणखी एकदा हे रिव्हिजन पुन्हा एकदा हा काढून घेऊ फास्टमध्ये मित्रांनो. फास्टमध्ये काढत असताना आता या ठिकाणी बघा त्यांनी सांगितलेलं काय आहे, आयताकृती टेबल आहे. आयताकृती टेबल आहे म्हणजे आपण आयताकृती टेबल काढून घेऊ. आता टेबल आयताकृती हा टेबल झालेला आहे. याच्यामध्ये 4 जण 4 कोपऱ्यांनी बाहेर बघत आहेत. 4 कोपऱ्याला 4 जण बसलेले हे बाहेर बघत आहेत. त्यानंतर जो जी आहे तो जी काय आहे, जीच्या उजवीकडे डी कुठे आहे मित्रांनो, उजवीकडे आहे आणि कितवा आहे, तिसरा आहे. आणि जी कुठे बघत आहे, मध्याकडे बघत आहे. जी आता या ठिकाणी घेतला काय, या ठिकाणी घेतला काय, कुठेही घ्या, फक्त त्याला काय करा, मध्याकडे दाखवा. आणि त्याच्या डावीकडे म्हणजे कोणती बाजू, जीच्या उजवीकडे आपला कोण आहे, डी आहे. जीची उजवी बाजू म्हणजे डावी ही आणि उजवी ही मित्रांनो. उजव्या बाजूला तिसरा कोण आहे आपला, डी आहे. कारण मध्ये कोण आहे आपला, आणखी एक बसलेला आहे आणि या ठिकाणी मध्ये एक जण बसलेला आहे आणि या ठिकाणी एक जण, असं त्यांनी गणितामध्ये दिलेलं आहे. आता जी आणि डी झालेला आहे. त्यानंतर पुढचं जे त्यांचं हे आहे, ए आणि बी काय आहेत, कर्णरेषेत एकमेकांच्या समोर बसलेले आहेत मित्रांनो. ए आणि बी कर्णरेषेत एकमेकांच्या समोर बसलेत. कारण आपल्या इथं
आपण डी ऑलरेडी एका कोपऱ्यावर घेतलेला आहे, म्हणजे डी एका कोपऱ्यावर झाला असेल तर दुसरे दोन कोपरे समोरासमोर राहणारे शिल्लक हेच राहतात, म्हणून ए आणि बी या ठिकाणी घेतले. त्यानंतर मित्रांनो यांनी काय सांगितलेलं आहे, सी हा कोपऱ्यावर नाही, म्हणजे सी कुठे आहे, मध्यभागी कुठेतरी आहे. सी हा मध्यभागी कुठेतरी आहे आणि सीच्या डावीकडे ई आहे. सीच्या डावीकडे ई आहे आणि तो किती आहे, तिसरा आहे. मित्रांनो डावीकडे जर दुसरा असता तर आता या ठिकाणाहून मोजला असता तर हा दुसरा शिल्लक राहिला असता. मित्रांनो डावीकडे हा दुसरा आला असता, पण डावीकडे तिसरा म्हणजे कुठला तरी मध्यभागाहून बघितलं तर डावीकडे असो उजवीकडे असो तिसरा झाला तर तो कोपऱ्यातलाच असणार आणि आपला कोपऱ्यातला फक्त एकच शिल्लक आहे, म्हणून ए हा सीच्या डावीकडे तिसरा, म्हणजे या ठिकाणी कोण आहे, आपला ई आहे. आणि या ठिकाणी मग कोण येणार मित्रांनो, सी येणार, कारण इथून डावीकडे कोणता आहे, तिसरा आहे ई. आता आपले हे सर्व झालेले आहेत. आपल्याला पाहिजे आहे फक्त कोण, जी आणि कोण, जी तर आहे सॉरी एफ आणि एच राहिलेले आहेत आपले. आता एफ आणि एच राहिल्याच्या नंतर काय करायचे मित्रांनो, यांनी काय सांगितलं, एफ हा ईच्या लगत शेजारी नाही. आता हा ई आहे, याच्या लगत शेजारी कोण नाही, एफ नाही, म्हणजे एफ कुठे आहे, एकच जागा उरलेली आहे दुसरी, आणि तिथे कोण आहे, आपला एफ आहे. मग या ठिकाणी उरला ऑब्विसली कोण, आपला एच. चला मित्रांनो यावर आपण आता गणित बघू कसं आहे ते. तर मित्रांनो आता या आपण जे डायग्राम काढलेले आहे या डायग्राम वरती काय आहे, आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. मगाशी जो डाटा दिला होता मित्रांनो त्या डाट्यावरती आपल्याला फक्त एक आकृती काढायची होती आणि त्या आकृतीवरती आपल्याला काय विचारले आहेत, प्रश्न विचारले आहेत. आता प्रश्न असे आहेत मित्रांनो, 5 प्रश्न आपले लगेच सुटणार आहेत. जरी सुरुवातीचा आपला वेळ आकृती काढण्यामध्ये गेला असेल तरी आपल्याला यामध्ये काय होणार आहे, प्रश्न 5 सुटणार आहेत. आता या ठिकाणी बघा, एच्या तत्काळ उजवीकडे कोण आहे, ई आहे असं त्यांनी सांगितलंय. ए कुठे आहे, इथे, आणि तत्काळ उजवीकडे आहे का रे, तर ए बाहेर बघतोय म्हणजे उजवी बाजू ही आहे, पण उजव्या बाजूला कोण आहे, जी आहे तत्काळ, म्हणजे हे चुकीचं आहे मित्रांनो. सत्यविधान विचारलंय त्यांनी, हे चुकीचं आहे. त्यानंतर जी विचारलं आहे, जी काय, जी आणि डी हे दोघे बाहेर बघत आहेत. आता जी त्यांनी सुरुवातीला सांगितलाय तो आतमध्ये बघतोय, हेही चुकीचं आहे. सी सांगितलेलं आहे त्यांनी मित्रांनो, एच आणि बी मध्यभागी आहेत, एच आणि बी. आता बी या ठिकाणी आहे मित्रांनो, एच या ठिकाणी आहे, मध्यभागी आहेत का, नाही. त्यांनी त्यामध्ये बी सांगितलं होतं ए आणि बी काय आहेत, कर्ण दिशेवर बसलेले आहेत, आता ते पण नाहीत. त्यानंतर हा जो आहे बी, बीच्या लगत उजवीकडे कोण आहे, एफ आहे. आता हा बी आहे, बाहेर बघतोय म्हणजे त्याची डावी बाजू ही असणार आणि उजवी बाजू इकडची असणार. उजवीकडे लगत कोण आहे, एफ आहे. हे बरोबर आहे मित्रांनो, म्हणजे याचं उत्तर काय असणार, ऑप्शन क्रमांक डी. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो आपला, सीच्या विरुद्ध बाजूवर कोण बसलेले आहे. सीच्या विरुद्ध बाजूवर कोण आहे, तर सीच्या विरुद्ध बाजू आता ही सी आहे, सीच्या विरुद्ध आपल्याला दिसतोय एच आहे, ऑप्शन क्रमांक सी एच आहे. त्यानंतर बी आणि डी मध्ये कोण आहे, बी आणि डी मध्ये कोण आहे मित्रांनो, तर हा आपला बी आहे आणि हा आपला डी आहे, त्यांच्यामध्ये कोण आहे, आपला एफ आहे, ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे मित्रांनो, ई च्या बाबतीत बी चे स्थान काय. आता ई च्या बाबतीत बी चे स्थान, हा ई आहे आणि ई पासून बी किती आहे मित्रांनो, ई इकडे वरती बघतोय, बाहेर बघतोय, म्हणजे असंच असणार मित्रांनो, त्याची दिशा इकडची डावी आणि इकडची काय असणार, उजवी असणार. उजव्या बाजूला किती आहे मित्रांनो, पहिला नाही, आणि हा दुसऱ्या वेळेस काय आहे, उजवीकडे दुसरा. आता उजवीकडे दुसरा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो 5वा प्रश्न, ए च्या विरुद्ध बाजूला कोण आहे. आता ए च्या विरुद्ध, ए इथे आहे आणि त्यांनी मगाशीच सांगितलं होतं कर्ण दिशेत म्हणजे काय असतं मित्रांनो, विरुद्ध असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बी हे याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 1-2 मिनिटांमध्ये आपले 5 क्वेश्चन मित्रांनो इझिली सॉल्व्ह होतात. फक्त त्याला काय आहे, सुरुवातीची डायग्राम ही फास्ट काढावी लागते. आपण सगळे 5 प्रश्न मित्रांनो 3 ते 4 मिनिटांमध्ये, सुरुवातीचा 1 मिनिट आकृती काढायला जरी गेला तरी नंतरचे जे आहेत 5 प्रश्न 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होतात मित्रांनो. त्यासाठी फक्त प्रॅक्टिस असावी लागते. आता तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मला वेळ गेलेला आहे. तर मित्रांनो याप्रमाणेच आपण आणखी दुसरे काही प्रश्न बघू. मित्रांनो हा एक प्रकार यामध्येच असतो. याच्यामध्ये काय असतं, हे 5 मुली एका रांगेत अशा बसलेल्या आहेत. कशा बसलेल्या आहेत बघू आपण. 5 मुली एका रांगेत अशा बसलेल्या आहेत. आर ही उजव्या बाजूला आहे, आर ही उजव्या बाजूस आहे. एका रांगेत 5 आहेत, 1 2 3 4 आणि 5.
एका रांगेत किती आहेत? 5 आहेत. आता मित्रांनो, जेव्हा 5 एका रांगेत असतात आणि त्यांच्या तोंडांच्या दिशा दिलेल्या नसतात, त्यावेळेस सर्व एकाच दिशेला आहेत असं समजायचं असतं. आणि त्यामध्ये तसं समजलं असताना सुद्धा आणखी काय करायचं, आणखी एक गोष्ट समजायची, त्या सर्वजण उत्तरेकडे बघत आहेत, कारण आपलं तोंड सुद्धा उत्तरेकडे असतं मित्रांनो. पुस्तकी भाषेमध्ये आपण उत्तरेकडे बघत असतो, म्हणजे आपल्या हाताची जी दिशा ती त्यांच्या हाताची दिशा येत असते आणि आपल्याला उदाहरण खूप सोपं जातं मित्रांनो सोडण्यासाठी. हे 5ही जण उत्तरेकडे बघत आहेत. आता काय याच्यामध्ये कोणतेही उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे बघताय असं सांगितलेलं नाही, किंवा विरुद्ध दिशेला तोंड काही सांगितलं नाही. त्यामुळे आपण काय केलं, सर्वांचे तोंड उत्तरेकडे केले. आता आर ही कुठे आहे? उजवीकडे, म्हणजे आपल्या उजव्या हाताला सगळ्यात काय द्यायची? आर द्यायची. आरच्या नंतर काय सांगितलं त्यांनी? आर नंतर यस तिच्या काय आहे? डाव्या बाजूस आहे. आर नंतर यस तिच्या डाव्या बाजूस आहे. देऊन घ्या. सध्या सुरुवातीला काय करा? देऊन घ्या, प्रथम स्थानावर देऊन घ्या. नंतर त्यांनी काय सांगितलंय? जी ही एलच्या डाव्या बाजूस आहे. जी ही काय आहे? एलच्या डाव्या बाजूस आहे. मित्रांनो, आता यांच्यामध्ये एसचा आणि आरचा कुठेही काही संबंध नाही, त्यामुळे आपण काय करणार आहोत? सुरुवातीला यामध्ये न घेता इकडे एक कच्च्या बाजूला काय करू? जी ही कुठे आहे मित्रांनो? जी ही काय आहे? एलच्या डाव्या बाजूस आहे. आता एल म्हणजे कुठे असणार मित्रांनो? या ठिकाणी कुठेतरी असणार. जी जी हा काय आहे? एलच्या डाव्या बाजूस आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय यम जो आहे, यम हा काय आहे? यम ही एलच्या डाव्या बाजूस आहे. यम ही काय आहे? एलच्या डाव्या बाजूस आहे. आता यम ही एलच्या डाव्या बाजूस म्हणजे आता जी डाव्या बाजूला आहे, यम बी डाव्या बाजूला आहे. मग आपल्याला आता लिहायचं कुठं हा समजणार नाही. हा प्रश्न मोठा असेल मित्रांनो, कुठे लिहायचं? तर यामध्ये परत काय बघू, परंतु जीच्या उजव्या बाजूस आहे. यम ही एलच्या डाव्या बाजूस आहे. यम ही एलच्या डाव्या बाजूस आहे. एलची डावी बाजू कोणती असणार? आपली डावी बाजू ही एलची डावी बाजू असणार. एलच्या डाव्या बाजूस कोण आहे? यम आहे. मग मी आता डावी बाजू इथे सुद्धा आली, इथे जरी यम आली तरी एलच्या कोणत्या असणार मित्रांनो? डाव्या बाजूलाच असणार. पण आता त्यांनी पुढं काय सांगितलेलं आहे? आपण असंच काहीतरी करू म्हणून तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की परंतु जीच्या काय आहे? उजव्या बाजूस आहे. आता जीच्या उजव्या बाजूस आहे म्हणजे काय आहे? हा जो जी आहे हा ही उत्तरेकडे बघतो, याची डावी बाजू ही आली मित्रांनो. जीच्या डाव्या बाजूला नाही तर कुठे आहे? जीच्या उजव्या बाजूला कोण आहे? यम आहे. आणि एलच्या कुठे आहे? डाव्या बाजूला आहे. ठीक आहे. मग आता हे आपल्याला 3 असे मिळाले आहेत मित्रांनो. यांना असंच असं इथं लिहून घ्या, जी एम एल. आपल्याला ही लाईन तर कळलेली आहे मित्रांनो, कशी बसलेली होती ती. ही लाईन समजल्याच्या नंतर आता आपण यावरचे प्रश्न बघू मित्रांनो. यावरती सोपे सोपे 3 प्रश्न आहेत मित्रांनो. या प्रकारावरचे अगदी सोपे प्रश्न आहेत हे. आता आपण ही आकृती एकदा काढल्याच्या नंतर आपल्याला तो डाटा पुन्हा लागत नाही मित्रांनो. आपण त्या डाटावरूनच ही पूर्ण आकृती तयार केलेली आहे. आता फक्त प्रश्न आणि ही आकृती हेच आपलं फोकस असलं पाहिजे. सर्वात प्रथम स्थानावर कोण आहे? आता प्रथम स्थान जेव्हा विचारतो तेव्हा आपण देवनागरी पद्धतीने डाव्या बाजूचा हा प्रथम समजतो आणि उजवीकडे जो असतो तो शेवटचा समजत असतो. सर्वात प्रथम स्थानावर विचारले त्यांनी. प्रथम स्थानावर कोण आहे मित्रांनो? मग जी आहे. सर्वात शेवट कोण आहे? बघा, आता आपण आताच बघितलं, उजवीकडचा आपला शेवट समजत असतो आपण, तो आर आहे. ऑप्शन नंबर बी. त्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे? उजवीकडून चौथा कोण आहे? उजवीकडून चौथा. आता ही उजवी आहे. उजवीकडून पहिला, दुसरा, तिसरा आणि हा कितवा? चौथा. उजवीकडून चौथा कोण आहे मित्रांनो? तर तो आपला यम आहे. ऑप्शन नंबर बी. अशा पद्धतीने मित्रांनो अगदी सोपं आहे. उजवीकडून चौथा म्हणलंय म्हणून बी आहे. आर पासून चौथा जर म्हणाला असतं मित्रांनो, आर पासून जर चौथा म्हणाला असतं तर आर पासून हा यस पहिला असता, यल दुसरा असता, यम तिसरा आणि जी चौथा असता मित्रांनो. जर आर पासून असं विचारलं असतं तर कोणता असता? जी चौथा असता. उजवीकडून विचारलं म्हणजे उजवीकडून हा आर पहिला आहे, यस दुसरा आहे, यल तिसरा आहे आणि यम चौथा आहे मित्रांनो. त्यांच्या एका एका शब्दामध्ये सुद्धा खूप बदल होत असतो. आता उजवीकडून विचारलं, याच ठिकाणी जर त्यांनी आर कडून फक्त उजवीकडून ऐवजी आर कडून जर विचारलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं? आर पासून जर विचारलं असतं, आर पासून चौथा कोण आहे? आर पासून चौथा कोण आहे असं जर विचारलं असतं मित्रांनो, तर आर हा पहिलाच आहे. त्याच्यानंतर हा यस आहे, हा आर पासून पहिला आहे मित्रांनो. यल जो आहे तो आर पासून दुसरा आहे. यम आहे तो आर पासून तिसरा आहे. आणि जो जी आहे तो आर पासून किती आहे मित्रांनो? चौथा आहे.
अशा पद्धतीने हे खूप सोपं आहे मित्रांनो. याला जास्त वेळ जायची गरज नाही आणि अगदी 3-4 मार्क्स याचे जेवढे क्वेश्चन्स असतील एका डाटावरती ते भरपूर मिळत असतात आणि हे खूप आपला स्ट्रॉंग पॉईंट असायला पाहिजे मित्रांनो. अशी वाक्य आपण बघितल्यानंतर लगेच समजायला पाहिजे की याचं कोणाला कुठं घ्यायचं, तरच आपण काय करत असतो यामध्ये सक्सेस होत असतो मित्रांनो. आता याला काय करायचं आहे, आपल्याला एका आकृतीमध्ये हे करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे संपूर्ण डाटा. हे काय आहेत, 5 मित्र आहेत, एका सरळ रेषेत बसलेले आहेत. एका सरळ रेषेमध्ये काय आहेत, 5 मित्र बसलेले आहेत मित्रांनो. आपण आता मगाशी बघितल्याप्रमाणे दिशा सांगितली नसेल तर आपण त्यांना उत्तरेकडे बघायला लावायचं, कारण आपला उजवा हात आणि त्यांचा उजवा हात हा सेम येत असतो जेव्हा ते उत्तरेकडे बघतात मित्रांनो. त्यामुळे आपण काय करायचं आहे, त्यांना आपल्या दिशेने बघायला लावायचं आहे, उत्तरेकडे बघायला लावायचं आहे. आता पुढं त्यांनी काय सांगितलं आहे, ए हा डीच्या डावीकडे आहे. ए आहे आणि तो कुठे आहे, डीच्या डावीकडे आहे. म्हणजे डीच्या कुठे आहे, डावीकडे कोण आहे, ए आहे. तसेच बीच्या कोणत्या बाजूला आहे मित्रांनो, बीच्या आहे उजवीकडे, म्हणजे बी असेल या ठिकाणी. आता त्यांनी काय विचारलं आहे आणखी, ई हा कुठे आहे, बीच्या डावीकडे आहे. ई हा आहे बीच्या डावीकडे. बीच्या डावीकडे कोण आहे, ई आहे. ई हा बीच्या डावीकडे आहे. ई हा बीच्या डावीकडे आहे आणि सीच्या उजवीकडे आहे मित्रांनो. सीच्या उजवीकडे अगदी सोपं विचारलं आहे मित्रांनो यांनी. ई हा कुठे आहे, बीच्या डावीकडे आणि सीच्या उजवीकडे. तर हे असं येईल मित्रांनो, सी ई बी ए डी. अशा प्रकारचं काही आकृती येईल मित्रांनो आपली. हे 5 मित्रांना आपण जागा दिलेली आहे. या जागेवरती हे 5 मित्र बसलेले आहेत मित्रांनो. मित्रांना जागा देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांना जागा दिलीच पाहिजे मित्रांनो. मित्रांशिवाय आयुष्य नाही. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणजे मित्रांनो, मित्राचं जे वैशिष्ट्य आहे ते खूप मोठं आहे. आता यांनी विचारलंय टोकांकडे कोण कोण बसलेले आहेत. टोकांकडे कोण कोण बसलेले आहेत मित्रांनो, तर सी हा एका टोकाला आहे आणि डी हा एका टोकाला आहे. ऑप्शन मध्ये सी व डी आहे मित्रांनो. 1 नंबरचा ऑप्शन आहे. टोकाकडे कोण बसलेले आहेत, तर टोकाकडे सी आणि डी बसलेले आहेत मित्रांनो. मी प्रश्न लिहून देत नाही. प्रश्न लिहायला परत मला व्हिडिओ स्टॉप करावा लागतोय आणि प्रकृती खराब असल्यामुळे मित्रांनो, तब्येत खराब आहे आणि मला आता स्टॅमिना खूप कमी झालेला आहे बोलण्याचा. त्यामुळे मी पटपट आपले तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने आणि सरळ सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला हे काय करायचं आहे, ह्या लाईनवरची आता पुन्हा आकृती आपण काय केलेली आहे, त्यांनी जे सांगितलेला डाटा आहे त्याच्यावरून आपण ही आकृती बनवली आहे आणि या आकृतीमध्ये काय करायचं आहे, आपल्याला पुन्हा या आकृतीचं ॲनालिसिस करायचं आहे मित्रांनो. आता त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, ए हा डीच्या डावीकडे. तसेच आता हे पूर्ण डाटा घेतलेला आहे. पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे मित्रांनो त्यांनी, मध्यभागी कोण बसलेला आहे. आता बी हा कुठे आहे मित्रांनो, मध्यभागी आहे. मित्रांनो तुम्ही बघा, आता प्रश्न यांनी खूप सोपे विचारलेले आहेत. फक्त हा डाटा मांडणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे बऱ्याच जणांना जमत नाही. आपण ते शिकलोय म्हणजे आपण प्रश्न सहजच सोडणार आहेत मित्रांनो. ए आणि सी यांच्या दरम्यान कोण बसले आहे. आता हा ए आहे आणि हा सी आहे. यांच्या दरम्यान बी आणि ई बसलेले, ई आणि बी बसलेले आहेत मित्रांनो. बी आणि ई. प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो. त्यामध्ये ए आणि सी च्या दरम्यान कोण बसलेले आहेत, तर ई आणि बी किंवा बी आणि ई हे कोण आहेत, ए आणि सी च्या दरम्यान बसलेले आहेत. असे मित्रांनो हे 3 प्रश्न याच्यावरती विचारले होते. मी फक्त प्रश्न लिहिण्याचा कंटाळा केलेला आहे मित्रांनो, पण तुम्हाला सांगून प्रश्न समजले असतील असा मी गृहीत धरतो. आता ही पुन्हा एकदा काय करू, आपण आकृती कशी काढायची याच्याकडे पुन्हा एकदा बारकाईने लक्ष देऊ मित्रांनो. सगळेजण एकदा इकडे लक्षपूर्वक बघा. यामध्ये काय आहे, ए बी सी डी ई हे 5 जण मित्र आहेत. हे एका सरळ रेषेमध्ये बसलेले आहेत. एक सरळ रेषा आहे मित्रांनो, एका सरळ रेषेत बसलेले आहेत. त्यानंतर त्यांनी दिशा कोणती सांगितलेली नाही, म्हणून आपण मित्रांनो त्यांना उत्तरेकडे बघायला लावणार आहोत. उत्तरेकडे बघितलं म्हणजे काय होत असतं, त्यांनी उत्तरेकडे बघितलं म्हणजे आपल्या हाताची दिशा आणि त्यांच्या हाताची दिशा ही बरोबर येत असते. इकडची दिशा येणार मित्रांनो, आपला उजवा हात या ठिकाणी असतो म्हणजे ही दिशा येणार उजवी आणि इकडची दिशा येणार मित्रांनो ती डावी येणार.
त्याच पद्धतीने यांनी काय सांगितलंय, मग ए हा डीच्या डावीकडे आहे मित्रांनो. ए हा कुठे आहे? डीच्या डावीकडे. आता डीच्या डावीकडे कोण आहे? ए. आपण या ठिकाणी डी काढून घेऊ. डीच्या डावीकडे कोण आहे? ए आहे. आपण हे या आकृतीवरती, या रेषेवरती न काढता मित्रांनो खाली काढण्याचं कारण हेच आहे की हे यामध्ये पुन्हा बदमाशी करू शकतात, जागा बदलायला लावू शकतात. ए हा डावीकडे आहे डीच्या, आणि मग काय करणार आपण, या ठिकाणी जर डी घेतला, या ठिकाणी ए जर घेतला, तर ते पुन्हा काय सांगणार, डीच्या डावीकडे ए झाल्याच्या नंतर पुन्हा डीच्या उजवीकडे बी सांगणार. मग आता उजवीकडे लिहायला जागा आपल्याकडे नसणार, आपण या ठिकाणावरून केलेला असणार. त्यामुळे अगोदर रेषा काढण्याऐवजी अगोदर संदर्भ ज्याचा दिला आहे अगोदर त्याला घ्यायचा आहे. डीचा संदर्भ दिलाय म्हणून मित्रांनो अगोदर डी घेतला. डीच्या डावीकडे कोण आहे मित्रांनो? ए आहे. हा डावीकडे आपण ए ला घेतला. त्याच्यानंतर काय सांगितलं मित्रांनो त्यांनी, बीच्या उजवीकडे आहे कोण? ए. ए हा डीच्या डावीकडे तसेच बीच्या उजवीकडे आहे. मग आता बी असा घेतल्याच्या नंतर बीच्या उजवीकडे कोण आला? आपला ए आला. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय मित्रांनो, ई हा बीच्या डावीकडे आहे. आता बी असा आहे, बीच्या डावीकडे, इकडे कोण आला? ई आला. आणि काय सांगितलं पुन्हा, ई हा बीच्या डावीकडे आणि सीच्या उजवीकडे आहे. आता सीच्या कुठे आहे मित्रांनो? उजवीकडे, म्हणजे या ठिकाणी सी आला. अशी आपली रेषा पूर्ण झालेली आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो, मी या ठिकाणी थांबतो. अशाच पद्धतीचे रिव्हिजन करत राहा मित्रांनो. मी तुम्हाला फक्त जे वचन दिलं आहे, जो शब्द दिला आहे, तो शब्द पाळण्यासाठी मित्रांनो मी पूर्णपणे प्रयत्नाने या ठिकाणी तुम्हाला आजही क्लास घेण्याच्या साठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. मित्रांनो, आपण अभ्यास करत असताना कोणत्याही गोष्टीचा आपल्यावर परिणाम नाही व्हायला पाहिजे. कारण आपण जे स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न खूप मोठं आहे मित्रांनो. अशा भरपूर सगळ्या अडचणी सर्वांनाच येत असतात, आणि अडचणीत जे लोक बाहेर पडतात, जे लोक आपलं स्वप्न सोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो, त्या लोकांचे हार निश्चित होत असते. अडचण कसलीही असो, काहीही असो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्या ध्येयाकडे फोकस्ड राहायचं आहे. अडचण कितीही मोठी आली तरी मित्रांनो डगमगून न जाता, आता काय होत असतं, मला एक जणाचा फोन आला होता आणि सांगितलं की सर मला काय होत आहे, आठवड्यातून मी 3-4 दिवस चांगला अभ्यास करतो, 5व्या दिवशी हे प्रयत्न करून चांगल्यापैकी परफॉर्मन्स करतो, पण आठवड्यातून एखादा दिवस असा येतो की मला काहीच करायची इच्छा होत नाही. मित्रांनो, मी म्हणतो की आठवड्यातून तुम्हाला एक दिवस काहीच करायची इच्छा होत नाही हे नैसर्गिक आहे. कारण जर तुम्हाला आठवड्यातले 8ही दिवस जर काम करायची, अभ्यास करायची इच्छा होत असेल, तर थोडासा काहीतरी विचार केला पाहिजे की काहीतरी प्रॉब्लेम असेल. मित्रांनो, जो आपला आठवड्यातला 1-2 दिवस आपण एखादा दिवस कुठेही आपल्या एन्जॉयसाठी द्या मित्रांनो, निश्चित द्या. तुम्ही रविवारची सुट्टी तुम्ही स्वतःसाठी घ्या. पण तुम्ही रविवारची सुट्टी घेत असताना तुम्ही रविवारचा दिवस जो 24 तास आहे ते 24 तास तुमच्या अगोदरच्या 6 दिवसांमधून काय करायला पाहिजे मित्रांनो, ते 24 तासांचा आपला जो वेळ आहे, आपण जे रविवारी कामाचे तास जर ठरले तर 12 तास तरी कमीत कमी आपण काय करत असतो, काम करत असतो. ग्राउंड सहित मित्रांनो, जे मुलं पोलीस भरती करतात ते ग्राउंड सहित पकडा. आणि जे मुलं MPSC कंबाईनची तयारी करतात त्यांनी काय करायचं, ते स्वतः 8-10 तास तरी कमीत कमी मित्रांनो 8 ते 10 तास ते अभ्यास करत असतात. तर रविवारी तुम्ही नक्की सुट्टी घ्या मित्रांनो, मी या मताचा आहे. कारण जर कंटिन्यू तुम्ही ते एकाच घोड्यासारखं एका रेसमध्ये जर लागलं आणि तीच रेस आणि ते शेवटचं ध्येय तोपर्यंत थांबायचंच नाही, हा जो घोडेबाजार आहे मित्रांनो, हा घोडेबाजार थांबला पाहिजे. कारण यामध्ये काय असतं, आपल्या मनाला सुद्धा थोडीशी शांती मिळायला पाहिजे. थोडंसं काय पाहिजे मित्रांनो, मन सुद्धा कुठेतरी शांत असायला पाहिजे. काय होत असतं, आपण एका ध्येयाकडे बघत असताना, आपण एक ध्येय ठरवलेलं असतं आणि त्याच्या मागे पळत असतो आणि त्याच्या नादात आपण आपल्या जीवनाचं संपूर्ण सॅक्रिफाईस केलेलं असतं. अजिबात नाही मित्रांनो. तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला फळ यायचं असेल तर तुमच्या मेहनतीचं फळ बोलेल मित्रांनो, तुम्ही बोलू नका. तुम्ही अगदी नॉर्मल लाईफ जगत चला, काही नसतं रे, सगळ्या काय गोष्टी आहेत. तुम्ही 5-6 दिवस जर फुल डेडिकेशन केलं मित्रांनो, 5-6 दिवसांमध्ये तुम्ही जर पूर्णपणे वेळ दिला आणि एक दिवस आठवड्यातली सुट्टी ही तुमच्या हक्काची सुट्टी तुम्ही सुद्धा घेऊ शकता मित्रांनो. असं काही नसतं, आठवड्यातले 8 दिवसच अभ्यास करावा. आणि अभ्यास करणारी मुलं जे आहेत ते काय करत असतात, 8-8 दिवस अभ्यास करतात आणि 8 दिवस अभ्यास करून सुद्धा काय करतात, जे मुलं फुल टाईम अभ्यास करतात
त्यांना काय असतं, कुठेतरी एक दडपण असतं मित्रांनो, आपण पूर्ण टाईम अभ्यास करतोय, आपला आता ह्या वेळेस व्हायलाच पाहिजे. आणि या दडपणातून का होईना मित्रांनो, दडपण हे आपण चांगल्या गोष्टीसाठी घेतलेलं असतं, पण त्याचे वाईट परिणाम होत असतात. म्हणून मित्रांनो, कोणत्याही दडपणाखाली अभ्यास न करता एकदम फ्रीली अभ्यास करा. 2 ते 3 वर्ष मित्रांनो पूर्णपणे या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये द्यायचे. आणि 2 ते 3 वर्षामध्ये जर आपल्याला असं दिसायला लागलं की आपला कुठेच प्री येत नाही किंवा प्रीमधलाही रिझल्ट येत नाही आणि आपण खूपच मागे आहोत, तर मित्रांनो तुम्ही क्षेत्र सुद्धा बदलू शकता. काही जणांची 2 ते 3 वर्षानंतर अशी परिस्थिती येते की आपण 1-2 मार्काने जात असतो आणि 1-2 मार्क जेव्हा आपल्या 1-2 मार्कावरती आपण येतो, तेव्हा मित्रांनो पूर्ण टाइम देण्याची गरज नसते. आपण आपला अभ्यास ऑलरेडी झालेला असतो. आपण एखादा पार्ट टाइम जॉब शोधा, स्वतःला सिक्युअर करा मित्रांनो. त्यामधून काय होत असतं, आपला कॉन्फिडन्स वाढलेला असतो. आपल्याला कमीत कमी असं तरी वाटत नाही हे नाही झालं तर काय मित्रांनो, कारण यामध्ये 30 शक्यता सुद्धा असते. स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करत असताना एक फार तर 5-2% विद्यार्थ्यांचे काम होत असतात. आणि हे एवढ्या विद्यार्थ्यांचं जर काम होत आहे, 5-2% म्हणजे तेही कुठं, स्पर्धा परीक्षा MPSCची तयारी करणारा मुलगा तलाठीमध्ये तरी होऊन जातो किंवा सरळ सेवेमधल्या इतर कोणत्याही परीक्षांमध्ये होऊन जातं. असे 5-10% मित्रांनो कुठल्या तरी गव्हर्नमेंट जॉबला लागत असतात. बाकीच्यांचं काय आहे, तर बाकीच्यांनी हे आपलं डेली लाईफ आहे ते यामध्ये पूर्णपणे डिस्टर्ब करण्याची गरज नाही मित्रांनो. 2-3 वर्ष तुम्ही याला पूर्णपणे द्या. त्यामध्ये जर नाही झालं तर मित्रांनो खचून जाऊ नका. आपल्यासाठी प्लॅन बी दुसरा कोणता तरी शोधण्याच्या प्रयत्नात राहा आणि प्लॅन बी तुम्हाला कोणता तरी असा शोधा. प्लॅन बी शोधत असताना मित्रांनो काय करावं लागतं, प्लॅन बी जेव्हा आपण शोधत असतो तेव्हा प्लॅन बी शोधताना आपल्या आवडीचं क्षेत्र आपण निवडायचं. कारण आता MPSC हा सर्वांच्या आवडीचा विषय असेल नसेल मला माहीत नाही. कारण अभ्यास करत असताना आपण काय करत असतो, अभ्यास करत असताना मित्रांनो आपण परीक्षेसाठी पोस्ट मिळवण्यासाठी अभ्यास करत असतो आणि ते आपली आवड असेल नसेल, पण आपण काय करत असतो की एक मिडल क्लास फॅमिलीतून जर वरती यायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतंय मित्रांनो, एखादा गव्हर्नमेंट जॉब असावा अशी सर्वांची इच्छा असते आणि आपण त्या जॉबसाठी मित्रांनो काय करत असतो, तरीही मिडल क्लासच राहतं मित्रांनो, पण थोडंसं अप्पर मिडल आणि लोअर मिडल हे 2 प्रकार मित्रांनो त्यामध्ये पडतात. आपण लोअर मिडल क्लासमधून अप्पर मिडल क्लासपर्यंत येण्यासाठी हे गव्हर्नमेंट जॉबचं आपण स्वप्न बघितलेलं असतं आणि त्यासाठी त्या दिशेने आपली वाटचाल असते. पण मित्रांनो जर आपला प्लॅन ए सक्सेस नाही झाला, म्हणजे आपलं जर MPSC सक्सेस नसेल किंवा आपण 2-3 वर्ष प्रयत्न केलेले आहेत आणि आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही, तर मित्रांनो लगेच विलंब न करता काय करायचं, आपला प्लॅन बी असा शोधायचा की आपल्याला त्यामध्ये पूर्णपणे मनातून इंटरेस्ट आहे. मित्रांनो आज एकही गोष्ट अशी राहिली नाही की त्यामध्ये आपण करिअर करू शकत नाही. अरे ज्यांना गेम खेळायची इच्छा आहे ना, गेम खेळणं तर सर्वांना आवडतं, पण गेम खेळण्यामध्ये ज्यांनी काही लोकांनी करिअर केलेलं आहे, श्रीमान लेजंड सारखे मित्रांनो काही जण आहेत, त्यांनी गेमिंगमध्ये सुद्धा करिअर केलेलं आहे, यूट्यूबर बनलेले आहेत. मित्रांनो या स्पर्धेच्या युगामध्ये फक्त स्पर्धा परीक्षा आणि गव्हर्नमेंट जॉब हेच न बघता आपण आपल्यातलं जे कौशल्य आहे, आपल्यातले जे आवड आहे, आवडीनिवडी आपण बाहेर पाडण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला 1-2 वर्ष आपण यामध्ये देऊन सुद्धा काही जर यश येत नसेल, तर मित्रांनो सर्व वेळ यामध्ये देणं हे मला तरी योग्य वाटत नाही. मी जरी शिक्षक असेल, तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा माझा कुठलाही हेतू नाही, पण मला एक सांगायचं आहे मित्रांनो की डिमोटिवेट नाही तर मित्रांनो हे मोटिवेशन आहे. असं समजून करा आता आपण जो प्रयत्न करत आहोत हा शेवटचा प्रयत्न आहे. यामध्ये झालं तर ठीक, नाही झालं तर मी पार्ट टाइम करणार आहे. ह्या क्षेत्रामध्ये जर खरंच आवड असेल तर मित्रांनो तरीही काय करा, पार्ट टाइम तुम्ही एखादा कुठला तरी जॉब करा किंवा बिझनेसला एखादा वेळ द्या. आणि पार्ट टाइममध्ये हे चालू असताना त्यामध्ये काय करा, पार्ट टाइम तुमचा कुठला तरी बिझनेसला वेळ देत असताना यामध्ये जर मिळाला तरी 1-2 तास 3 तास दिवसातले देत चला, तरीही तुमचे पोस्ट निघत असतात मित्रांनो. कारण असं होतं की जेव्हा तुमचे 2 आणि 3 मार्कावरून पोस्ट जात असते, असे 3-3 4-4 वर्ष मित्रांचे जात असतात मित्रांनो. असे 3 आणि 4 वर्ष 2 आणि 3 मार्काने जर जात राहाल तर काय होत असतं, आपला कॉन्फिडन्स कुठेतरी कमी होत असतो. आपल्याला सतत वाटत असतं की मी पूर्ण वेळ अभ्यासाला देत आहे आणि माझा आता कॉन्फिडन्स डाऊन झालेला आहे. मित्रांनो कॉन्फिडन्स डाऊन होणं ही माणसाची सर्वात मोठी हार आहे. तुम्ही जेव्हा हारता मित्रांनो, एका मोठ्या विचारवंतांनी सांगितलेलं आहे, माणूस तेव्हाच हारतो जेव्हा तो मनातून हारतो.
माणूस तेव्हाच हारतो जेव्हा तो मनातून हारतो, कारण हार ही फिजिकली असेल तर मित्रांनो ती पुन्हा खेळून पुन्हा जिंकण्यामध्ये सुद्धा बदलता येत असते. पण जर मनातून हारलो तर पुन्हा माणूस खेळत सुद्धा नाही आणि तो कायमचा हारलेला असतो. त्या पद्धतीने आपल्याला कायमचा हारून न जाता मित्रांनो आपल्याकडे दुसरं आपलं कुठलं तरी साम्राज्य उभं करण्याची ताकद आहे आणि आपण ते दुसरं साम्राज्य सुद्धा उभं करू शकतो. मित्रांनो हे जे आपलं स्पर्धा परीक्षेचं विश्व आहे हे बाहेरून जे दिसायला गोड आहे तितकंच मित्रांनो आतमध्ये काटेरी सुद्धा आहे. शेजाऱ्यांचा छळ असतो, पाहुण्यारावळ्यांचे जे आहेत त्यांचं म्हणजे कसा हा छळ सुद्धा मित्रांनो अगदी गुलाबाच्या काट्याप्रमाणे असतो. गुलाबाचा सुगंध तर येत असतो शेजारी शेजारी, पण काय असतात त्याच्या जवळ जेवढं जाल तेवढं आपल्याला समजतं की अरे हे काटेरी पदार्थ आहेत. मित्रांनो तुम्हाला तुमचे जे शेजारी असतील, पाहुणे असतील ते काय विचारत असतात, रिझल्ट लागल्याच्या नंतर त्यांना माहीत असतं की तुमचा रिझल्ट गेलेला आहे, तरी सुद्धा ते विचारत असतात, अरे रिझल्ट कधी लागणार आहे रे, रिझल्ट लागला का नाही रे तुझा. मित्रांनो त्यांना आपल्या स्वतःपेक्षा त्यांना आपल्या रिझल्टची जास्त काळजी असते आणि ती तोपर्यंतच असते जोपर्यंत आपण फेल होत असतो, आपण 1-2 मार्कांनी जात असतो. त्यांना मुद्दाम त्यांना असं बघायचं असतं की अरे हा 1-2 मार्कांनी दरवेळेसच चाललंय ह्याचं काय करेल. त्यामुळे मित्रांनो आपल्यामध्ये सुद्धा त्याचं कुठंतरी, जरी आपल्याला आपण म्हणतो लोगों का क्या, लोगों का काम है कहना, लोग तो कुछ तो लोग कहेंगे, लेकिन मित्रांनो हे जे आहे ते शायरीमध्ये गाण्यांमध्ये ते तिथपर्यंत ठीक आहे, पण याचा कुठं ना कुठं आपल्यामध्ये इम्पॅक्ट पडत असतो. त्यामुळे मित्रांनो आपण सुद्धा काय करा, आपण अभ्यास करत असताना, मेहनत करत असताना एवढ्या शांततेत करा की तुमचं यश पुढं बोललं पाहिजे मित्रांनो की तुम्ही काय केलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो, मी या ठिकाणी